हॅलो बालमित्रांनो, आज आपण इंग्रजी व्याकरणातील आर्टिकल्स म्हणजेच उपपदांचा अभ्यास करणार आहोत। इंग्रजी व्याकरणामध्ये मुख्यतः ए, ॲन आणि द ही उपपदे वापरली जातात। आता आपण ए या उपपदाचा वापर कधी करायचा, कसा करायचा त्याचा अभ्यास करणार आहोत। ज्या नामाची सुरुवात व्यंजनाच्या उच्चाराने होते, म्हणजेच व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट्स। इंग्रजी वर्णमालेमध्ये 21 कॉन्सोनंट्स आहेत आणि 5 वॉवेल्स आहेत। आता इथे काय दिलं आहे, व्यंजनाच्या उच्चाराने होते तेव्हा आपल्याला ए हे उपपद वापरायचं आहे। वाक्यातील नाम हे एकवचनी असेल तर नामापूर्वी ए हे उपपद वापरायचं आहे। म्हणजे जेव्हा एखादं वाक्य असेल आणि त्यातलं नाम जर एकवचनी असेल तेव्हा देखील आपल्याला ए हे उपपद वापरायचं आहे। मोजता येईल अशा नामापूर्वी म्हणजे जेव्हा काउंटेबल नाउन्स असतील तेव्हा देखील आपल्याला ए हे उपपद वापरायचे आहे। आता आपण बघणार आहोत ॲन या उपपदाचा वापर कसा करायचा। तर ज्या नामाची सुरुवात वॉवेल्सनी होते त्या नामापूर्वी ॲन हे उपपद वापरायचं आहे। आता आपण मगाशी बघितलं स्वर म्हणजे वॉवेल्स। वॉवेल्स एकूण इंग्रजी वर्णमालेमध्ये 5 आहेत, ए, ई, आय, ओ, यू। यातल्या कुठल्याही शब्दाने स्वराने एखाद्या नामाची सुरुवात झाली असेल तर त्यापूर्वी आपल्याला ॲन हे उपपद वापरायचे आहे। वाक्यातील नाम हे एकवचनी असेल तर देखील त्या नामापूर्वी आपल्याला ॲन हे उपपद वापरायचे आहे। मोजता येईल अशा नामापूर्वी आपल्याला ॲन हे उपपद वापरायचे आहे। सामान्य नामाच्या सुरुवातीला व्यंजनाचा उच्चार स्वराप्रमाणे होत असेल तर ॲन हे उपपद वापरायचे आहे। तर त्याचं मी उदाहरण दिलं आहे, ॲन ऑनेस्ट। आता एच म्हणजे ऑनेस्टची सुरुवात जी आहे या शब्दाची ती एचनी झालेली आहे, म्हणजेच व्यंजनाने झालेली आहे, पण त्याचा उच्चार करताना आपण ॲन ऑनेस्ट असा करतो, म्हणून त्याच्या आधी आपल्याला ॲन लावावं लागलं आहे। ऑवर म्हणजे परत उच्चार ओ असा झालेला आहे, म्हणून ॲन आवर असं उपपद ह्याला लावलेलं आहे। आता आपण बघणार आहोत द हे उपपद। द हे उपपद वापरताना खालील गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। जगातील एकुलत्या एक वस्तूच्या उल्लेखासाठी द हे उपपद वापरतात। म्हणजेच काय, तर आता सूर्य हा जगातली एकुलती एक वस्तू आहे म्हणून आपण द वापरायचं आहे। सर्व दिशांच्या धर्मग्रंथ, महाकाव्ये, प्रसिद्ध पुस्तकांच्या नावापुढे आपल्याला द हे उपपद वापरायचं आहे। नद्या, समुद्र, महासागर, बेटे, संगीत, साहित्य व क्रमवाचक संख्यांपूर्वी देखील आपल्याला दच हे उपपद वापरायचं आहे। आता आपण बघूया उपपद कोठे वापरेत नाहीत। अनेक वचनी नामापूर्वी, मोजता न येणाऱ्या नामापूर्वी, भविष्याच्या नावामागे, नामाच्या हुद्द्यापूर्वी कोणतेही उपपद वापरायचे नाही। पदार्थवाचक नामापूर्वी, विशेष नामापूर्वी किंवा व्यक्तिवाचक नामापूर्वी या एवढ्या जर हे असतील नाम असतील म्हणजेच पदार्थवाचक, व्यक्तिवाचक, विशेष नाम, तेव्हा देखील आपल्याला कोणतेही उपपद वापरायचे नाही। तर बालमित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।